जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आम्ही जाऊन शिवसेनेतर्फे फॉर्म भरणार आहोत। काल काही ठिकाणी भाजपने जाऊन काही ठिकाणचे फॉर्म भरलेले आहेत, राष्ट्रवादी भरणार आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचे फॉर्म भरणं हे आज 3 वाजेपर्यंत कंप्लीट होईल। त्यानंतर छाननी आहे, फॉर्म वापस घेण्याची प्रक्रिया आहे। या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर महायुतीतर्फे एक बैठक आयोजित केली जाईल। बैठकीमध्ये भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील आणि मग कोणते फॉर्म जागा कुणाला कोणत्या द्यायच्या आहेत, कोणते फॉर्म ठेवायचे, कोणते फॉर्म काढायचे। कारण आज असे काही ठिकाणी तुम्हाला डबल फॉर्म आलेले दिसतील, याचा अर्थ एकमेकाच्या विरोधात आहे असं समजण्याचं काही कारण नाहीये। 23 तारखेच्या पूर्वी या सगळ्या युतीच्या बोलण्या कंप्लीट होतील। या युतीचे बोलणी करण्यासाठी सुद्धा काही निवडक मग राष्ट्रवादीचे नेते असतील, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, यांना तो अधिकार देण्यात येईल। त्या अधिकारानुसारच ते ती बोलणी पूर्ण करतील आणि ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। एकत्र लढण्याची मानसिकता आहे का? गेल्या 2-3 निवडणुकीचा इतिहास आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामध्ये कुठेही वाद होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षाचे नेते घेतील। म्हणून आता तरी ही ग्रामीण भागाशी निगडीत असलेली जिव्हाळ्याची बँक असल्यामुळे यामध्ये कुणाचाही वाद होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे। प्राथमिक चर्चा आताच नाही, आजचा फॉर्म भरल्यानंतर फॉर्म विड्रॉ करण्याच्या पूर्वी एक पहिली चर्चा होईल आणि फॉर्म विड्रॉ झाल्यानंतर मग बाकीच्या सुद्धा चर्चा होतील। गेल्या वेळेस पण किंवा जिल्हा परिषद असेल अशाच बैठका झाल्या, शेवटपर्यंत बैठका झाल्या, पण युती काही झाली नाही। आता त्या बैठकीमधून आम्ही सर्वांनी धडा घेतलेला आहे। म्हणून आता सर्वांची मानसिकता ही काय आहे की आपण युती म्हणून लढायचं आहे आणि युतीमध्येच ही जागा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंकून आणायचं आहे। पण यापूर्वी असं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी कधी बँकेत झालं नाही, पहिलंच आहे। काही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना धक्काबुक्की केल्यामुळं इकडे असं झालंय समीकरण का काय, कशासाठी? विधान परिषदेचा वेगळा विषय। विधान परिषदेमध्ये आमच्या 17 जागा निवडून येतात, त्याचा ना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा काही संबंध नाहीये। एकंदरीत पाहता या जिल्ह्यामध्ये आमचं पहिलंही वर्चस्व राहिलेलं आहे। आमचे भुमरे साहेब गेले 25-30 वर्षापासून डायरेक्टर आहेत, अनेक लोक डायरेक्टर राहिलेले आहेत। म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तसंही आमचंच वर्चस्व होतं आहे आणि म्हणून आमची ही माहिती मजबूतीने ही निवडणूक लढेल आणि जिंकेल। निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आता यावेळेस बरेच हेवीवेट नेते सगळे रिंगणात आहे। म्हणजे अतुल सावे मंत्री रणजित त्यांनी अर्ज भरलाय, अंबादास दानवेंनी अर्ज भरलाय, आमदारांनी अर्ज भरलेला आहे। बघा, अंबादास दानवे पूर्वी मला वाटतं बँकेवर होते। आता नवीन जे काही एक जण येत आहे तर ते फक्त अतुल सावेचं एंट्री मला दिसते। बाकी जनरली त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे बँकेवर असतात, हा इतिहास आहे। म्हणून यामध्ये नवीन काही आम्ही करतो अशातला काहीच भाग नाही। म्हणजे आता एकत्र सगळे जाणार तर तुमच्यातलं जो अंतर्गत जे काही होतं घुसून ते काही संपलं काय? कसलं अंतर्गत म्हणजे आता एकमेकांच्या विरोधात बोलायचे, जे होतं ते नेतृत्व झालं ना। आमचं हे नेतृत्व नाही, आमचं ते नेतृत्व नाही, असं काही नाहीये। एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला तो पाळण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच पद्धतीने आमची संघटनेचे आता तुम्ही पाहत असाल सर्वजण एका लाईनीत बसलेले आहेत। हा कोणीतरी गायब पण आहे, एक जण राहिले नाही, सगळेजण आहेत। त्यांनी सांगितले तिकडून जातं त्यांना यायला थोडं लांबून येते, तिथे येतील। बोरणारे नाहीत, बोरणाऱ्याचं नाव का घेत नाही? बँकेत अरे तुम्ही असं आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। आम्ही सर्वजण एक म्हणून जाऊ तिथं आणि निवडणूक चांगल्या पण घेऊ। नाही मी भांडण लावत नाही, तुमचं भांडण असत फक्त आम्ही जरा ते लावतो, गाडी लावतो। चला बँकेत जायचं ना। येस, चला, धन्यवाद।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.